नमस्कार. आज आपण पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाच्या इथं आलेलो आहोत आणि या मैदानातच आता रायफलनं गट पास केलेला आहे. बघू शकता आपण त्याच्या ग्रुपमध्ये काय चाललंय ते काय चाललंय आता काय हे आता आमच्या दुपारच्या जेवणाची सोय चाललेली आहे. प्रत्येक मैदानामध्ये आपण गेल्यानंतर ज्या टाइमला आपला गट पास होतो, आपला गट सुरुवातीपासून आपण पहिल्या 10-12 गटामध्ये आपण पळत असतो. आज आपली गाडी 27 मध्ये पळली, गाडी 1 नंबर झाली. त्यानंतर आता आपलं दुपारच्या जेवणाचं नियोजन चालू आहे. तर आपण आता मसाले भात बनवत आहोत की जेणेकरून सर्व टीम या जेवली पाहिजे. या हिशोबाने आता आपल्या इथं मसाले भात होत आहे. असं करण्याचा काय उद्देश आहे त्यांना विचारूया. असा करण्याचा उद्देश की आता मैदान तुम्ही पाहताय, भरपूर गर्दी आहे. कोणत्या स्टॉलवरती कसं पाणी वापरत आहेत किंवा काय मसाले वापरत आहेत, याच्यामुळे आपल्या मुलांची पोटदुखी किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत, त्यामुळे तब्येत खराब होऊ नये यासाठी आपण हा घरची रेसिपी आणि घरचं जेवण म्हणून आपण हे सगळे इथं बनवतोय आणि सर्व मुलांना आपण जेवायला देतो. गुड बॉय. ओके. गाव कुठलंय? चिलेवाडी. गावात नाव सांग. तालुका जिल्हा. ओके. नाव काय आहे तुझं? तुझं नाव सांग. कार्तिक. ओके. हा. आणि हो बैल कुठला आहे आपण बघायला आलो? हा पलान. हा ओके. मोठेपणी काय बनणार आहे? काय बनायचं? ड्रायव्हर. आणि पुकर आहे एकदा. सुनील मोरे कसे पुकारतात? पुकर. सुनील मोरे कसे पुकारतात? पुकर. धनाडो झेंडे कसं पाडतात दाखव एकदा सगळ्यांना. हुशार. ओके. सर पायरा हा पहिली गाडी पळलेलीच होती, त्यामुळे हा पायरा पहिलाच ठरलेला. गटाला एकदम व्यवस्थित गाडी पळली होती. सीमेला थोडं जास्त स्पीड लागलं गाडीला. रायफल 81. दोन्ही पूर्ण जास्त हे वाटते. हा तळ काढतो खाली आणि तो पुढे ओढतो गाडी. नरमादी गाडी पळते एकदम. आज एकदम उत्तम गाडी, चांगली गाडी पळाली. हा फायनल. आता पुसेगाव हिंदकेसरीला राहिलो, एकदम आनंद झालाय. चाललाय आता रायफलचा. अशोक निकम दाद्या, पनवेल पारगाव. पनवेल पारगाव. रायफल फॅन क्लब 8181 पनवेल, संपूर्ण नवी मुंबई. कसं काय वाटतं आता रायफल फायनलला चाललाय? आनंद गगनात मावेना. चला आता रायफल चाललेला आहे फायनल साठी. दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या, 2 गाड्या बाद झाल्या. त्या 2 गाड्यामध्ये तास क्रमांक 1 मधून बैलगाडी निसर्ग गार्डन कात्रज आणि तास क्रमांक 6 मधून बैलगाडी सेवागिरी प्रसन्न कैवल्य शंकर घाडगे पुसेगाव या 2 गाड्याने या ठिकाणी बोललेल्या आहेत. त्यांना 10वा आणि 11वा क्रमांक या ठिकाणी घोषित केलेला आहे. दोन्ही गाडी मालकांची नावं लक्षात घ्या. निसर्ग गार्डन कात्रजकरांच्या नावावरती नशीब आजमावलं. श्रावणी दत्ता शिंदे पाटकरकरांचा पतंग आणि त्याच्यासोबत पळाला
विजय मधने फलटण आणि आप्पा काळेबाग माळशिरसकरांचा सरदार ही 1 नंबर तासावनं गाडी पळाली आणि 6 नंबर तासावनं पळाली सेवागिरी महाराज प्रसन्न कैवल्य गाडगे पुसेगावकरांचा धगा आणि यांचा पालखीचा मान असलेला सागर आणि जगा ही गाडी 10 आणि 11 या नंबरसाठी पात्र झाली. हिंद केसरी भव्य आणि दिव्य मैदानाचा फायनलचा 9 नंबरचा मानकरी तास क्रमांक 2 मधून पळेल गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न चरेगाव या गाडीचा 9व्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली. सोनाली एंटरप्राइजेस सरपंच महेश माने चरेगावकरांचा स्वामी आणि त्याच्याबरोबर पळाला आयुषा यंडीशेठ पाटील नेवरीकरांची रायफल. स्वामी आणि रायफल आजच्या मैदानातील 9व्या क्रमांकाचे मानकरी. भव्य आणि दिव्य मैदानाचा 8व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 3 मधून पळाली गाडी मोर्या प्रसन्न मोरगाव या गाडीचा 8व्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली. मोर्या प्रसन्न मोरगाव आणि नाशिककरांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला धीरज सेठ भांडवलकर सासवडकरांचा बादल. हरण्या आणि बादल आजच्या हिंद केसरी मैदानातील 8व्या क्रमांकाचे मानकरी. हिंद केसरी मैदानाचा 7 नंबरचा मानकरी 7व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 11 मधून पळाली गाडी सचिन शेठ चव्हाण वाय 8181 या गाडीचा 7व्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली. उजवीला पाहला पैलवान सचिन शेठ चव्हाण वायकरांची रायफल 8181 आणि त्याच्याबरोबर डावीला पळाला सिद्धिविनायक ग्रुप पूर्वी देवाची जगदीश बापू शिंदे यांचा 22-11 पिस्टन रायफल आणि पिस्टन आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी. भव्य आणि दिव्य मैदानाचा 6व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 7 मधून पळाली गाडी शिवागिरी प्रसन्न अमृतपाली बाळासाहेब शिंदे पोशेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 6व्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली. आम्रपाली बाळासाहेब शिंदे पोशेगावकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पळाला दीपक शेठ निगडे नेरकरांचा फाकड्या. शंभू आणि फाकड्या आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे 6व्या क्रमांकाचे मानकरी. सुंदर अशा मैदानाचा 5 नंबरचा मानकरी हिंद केसरी 5 नंबरचा मानकरी तास क्रमांक 8 मधून पळाली गाडी सुमित दत्तात्रय जाधव पोशेगाव या गाडीचा 5व्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली. सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव आणि बापूशेठ जाधव पुसेगावकरांचा पक्षा आणि त्याच्याबरोबर पळाला महाकाल ग्रुप मुळशीकरांचा सेकंद किंग मथुर आणि पक्षा आजच्या हिंद केसरी मैदानातील 5 क्रमांकाचे मानकरी. भव्य आणि दिव्य पुसेगावकरांचा हिंद केसरी मैदान या हिंद केसरी मैदानाच्या 4थ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 5 मधून पळाली गाडी ज्योतिबा प्रसन्न तनिष्का सागर राजे गाडगे मुरुम या गाडीचा 4थ्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली. ज्योतिर्लिंग प्रसन्न तनिष्का सागरराजे गाडगे मुरुम आणि ओंकार शिंदे मुरुमकरांचा कबाली आणि त्याच्याबरोबर पळाला मोरदरी काळूबाई प्रसन्न रोहन बापू चोरगे मोरदरीकरांचा हरण्या. सुंदर अशी गाडी कबाली आणि हरण्याची गाडी आजच्या मैदानातील 4थ्या क्रमांकाची मानकरी. 3 गाड्यामध्ये लढत झाली या ठिकाणी हिंद केसरीसाठी 3 गाड्यामध्ये लढत झाली. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानातील 3 नंबरचा मानकरी तास क्रमांक 4 मधून पळाली गाडी महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम या गाडीचा आजच्या मैदानात 3ऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली. आदत पळाला आणि या महाराष्ट्रातली सर्वात विक्रमी खरेदी स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे आणि साखरे उद्योग समूह मुरुमकरांचा आदत किंग सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला मोहिल शेठ धुमाळ सुसगाव सचिन शेठ भरत वरचेवले अर्णव साळुंके सुसगावकरांचा बकासूर आणि सुंदर आजच्या या हिंद केसरी मैदानातील 3य क्रमांकाचे मानकरी. आणि महाराष्ट्रानं पाहिलं पुशेगावचा हिंद केसरीचा फायनल आणि फायनल मध्ये खऱ्या अर्थानं 2 गाड्यामध्ये अट्या आणि तटीची लढत झाली. पंचांनी पुन्हा शूटिंग बघितलं आणि या ठिकाणी निकाल घोषित होतोय. आजच्या मैदानाचा 2य क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 10 मधून पळाली गाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पोशेगाव या मैदानातील 10व्या क्रमांकाचे मानकरी. सुंदर अशी गाडी पळाली सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल विजयांना जाधव पुसेगाव आणि मामाबाचे जुगलबंदी पुसेगाव शिवतरकरांचा नांद्या आणि त्याच्याबरोबर पळाला जीवन ड्रायव्हर निनाम दिनेश शेठ गावंड उरणबोरी आणि हॉटेल सत्कार बार सुरूर यांचा सुंदर नांद्या आणि सुंदर 2024 हिंद केसरी किताबाचे 2य क्रमांकाचे मानकरी. आणि भव्य आणि दिव्य हिंद केसरी मैदानाचा खऱ्या अर्थाचा मानकरी हिंद केसरीचा मानकरी तास क्रमांक 9 मधून पळाली गाडी साहिल प्रतिष्ठान
मानकरी दुसऱ्या हिंद केसरी 2024चा मानकरी साहिल प्रतिष्ठान आणि हेमंत फुलरे द्वारलीकरांचा महान भारत केसरी हरण्या आणि त्याच्याबरोबर पाला बाबूशेठ माने घरनिके आणि एमजे ज्वेलर्स यांचा राजा आजच्या मैदानातून ओरिजिनल हिंद केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी.